नमस्कार मित्रांनो, तुला शिकविणं चांगलाच धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा. तर मित्रांनो, एकीकडे अक्षराने केला भुवनेश्वरीकडून खुलासा काढण्याचा प्रयत्न, परंतु दुसरीकडे भुवनेश्वरीचा डाव भुवनेश्वरीकडेच असतो. कारण भुवनेश्वरीने अक्षराला जेही काही जुन्या घडलेल्या गोष्टी सांगलेल्या असतात त्या गोष्टीवर मात्र अक्षराला काहीच यकीन होत नसतं. त्या कारणाने अक्षराला मात्र वेगळीच वाट दिसत असते. कारण भुवनेश्वरी अक्षराच्या नजरेत मात्र अगदी वेगळीच बाई दिसत असते आणि भुवनेश्वरीचं जेही काही लपलेलं सत्य आहे अक्षरा ते समजून घेण्यासाठी भुवनेश्वरीला अगदी यकीन दाखवत असते की असं काही भुवनेश्वरीला अक्षरावर यकीन झालं पाहिजे. त्यामुळे अक्षरा ते सारं काही समजण्याकरता भुवनेश्वरी समोर अगदी साधीभोळी होऊन आपला डाव खेळत असते. पण ते मात्र भुवनेश्वरीला कदाचित माहिती नसतं. परंतु दुसरीकडे भुवनेश्वरीला देखील असं काही वाटत असते की मास्तरबाईला आता माझ्या सांगितलेल्या गोष्टीवर यकीन झालं असेल. कारण मी या मास्तरबाईला अगदी यकीन देऊन सांगितलेलं आहे आणि ती मास्तरबाई माझ्या रचलेल्या चक्रव्यूहामध्ये अडकलेली आहे. परंतु एकीकडे अक्षरा व भुवनेश्वरी या दोघांबाबतीत चांगलाच प्लॅन चालत असतो, पण दुसरीकडे चारव सरांचा अक्षरा व भुवनेश्वरीच्या प्लॅनच्या 2 पटीने जोरदार प्लॅन चालत असतो. कदाचित चारव सरांना भुवनेश्वरीला अधिपतीच्या नजरेपासून दूर करायचं आहे. कारण चारव सरांना असं काही वाटत असते की ज्या प्रकारे या बाईने माझ्या अधिपतीला माझ्यापासून दूर केलं आहे, मात्र त्याच प्रकारे मी त्या बाईबाबतीत अधिपतीच्या मनामध्ये जहर फैलवणार. कदाचित मी जे स्वप्न बघितलेले होते ते माझे अगदी या बाईमुळे अधुरे राहिलेले आहे आणि ते मला कदाचित आता पूर्ण करावं लागेल. माझा अधिपती माझ्यापासून अगदी दूर गेला. अगदी याबाबत चारव सरांचा मात्र प्लॅन चालत असतो. पण एकीकडे मात्र भुवनेश्वरीच्या आईला चांगलीच भीती वाटत असते. एकीकडे अक्षरा पण भुवीच्या मागं हात धुवून पडलेली आहे आणि दुसरीकडे अधिपतींचे बाबाही. आता या भुवीला कसं तरी हा पर्याय समजून घ्यावा लागेल, नाहीतर अगदी उलटच घडेल. या गोष्टीमुळं आजीला चांगलीच भीती वाटत असते. परंतु चारवा सरांचा प्लॅन भुवनेश्वरीला पडेल का भारी ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाय बाय मित्रांनो.